बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसनं सुनेत्रा पवारांच्या विरोधात आपला उमेदवार मैदानात उतरवला आणि त्यानंतर सोशल मीडियावर काँग्रेसचं प्रचंड ट्रोलिंग व्हायला लागलं। म्हणजे जिथं पक्षाची संघटनात्मक बांधणी नाहीये किंवा जिथं अजित पवार असतील, शरद पवार असतील यांनी प्रचंड काम करून ठेवलंय आणि अजित पवारांच्या निधनानंतर जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे, ही या लाटेमध्ये सुनेत्रा पवार या लाखोंच्या मताधिक्यानं निवडून येतील अशी शक्यता असताना काँग्रेसनं या निवडणुकीमध्ये उडी का घेतली हा प्रश्न सगळीकडे विचारला जातोय। आता काँग्रेसचा उमेदवार बारामतीमध्ये निवडून येणं हे केवळ अशक्य असताना काँग्रेसनं आपला उमेदवार मैदानात का उतरवला, यामागे काँग्रेसची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे, त्यांचं लॉजिक नेमकं काय आहे किंवा त्यांना नेमका काय मेसेज द्यायचा आहे, याच प्रश्नाची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर काँग्रेसनं आपला उमेदवार मैदानात उतरून योग्य केलं की अयोग्य केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची विधानसभेची जागा रिक्त झाली आणि त्या जागेवर आता सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत। आता एवढी वर्ष शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील यांनी बारामती विधानसभेमध्ये प्रचंड काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि या कामाच्या जोरावरच अजित पवार महाराष्ट्रातल्या सर्वाधिक मताधिक्यानं कायम निवडून येत होते। आता अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांचं धक्कादायक निधन झालं आणि त्यानंतर ही जागा रिक्त झाली। आता या रिक्त जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत। आता पवार कुटुंबाचं या मतदारसंघात एवढं मोठं काम, त्यात अजित पवारांच्या निधनानंतर जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे, ती सहानुभूतीची लाट या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीमध्ये निवडून येतील ही सूर्यप्रकाश एवढी सत्य गोष्ट असताना काँग्रेसनं या मैदानात उडी का घेतली हा प्रश्न निर्माण झालाय। आता या प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत। आता जर सोशल मीडियावरच्या सामान्य ट्रोलर्सला किंवा सर्वसामान्य माणसाला सुनेत्रा पवार निवडून येणार आहेत किंवा त्यांचा विजय पक्का ही गोष्ट समजत असेल तर काँग्रेसच्या नेत्यांना ही गोष्ट समजत नाहीये का? मग त्यांनी उमेदवार का दिला? तर काँग्रेस ही निवडणूक लढवून एक मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहे। काय आहे तो मेसेज? भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यातले सगळे पक्ष चालवतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आता विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये औषधालाही शिल्लक नाहीये असं दिसतंय। म्हणजे कोणताही पक्ष जनतेच्या कोणत्याही मुद्द्यावर आवाज उठवताना दिसत नाहीये किंवा सरकारला घेरताना दिसत नाहीये आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळे विरोधी पक्ष हे भाजपला मॅनेज झालेत असं लोकांना वाटायला सुरुवात झाली। म्हणजे अजित पवार गटासोबत शरद पवार गटाची जी विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि त्यानंतर शरद पवार गट हा सत्तेमध्ये जाणार होता अशी चर्चा होती। आता ती चर्चा फिसकटली असली किंवा सध्याच्या घडीला जरी ती चर्चा होत नसली तरीही शरद पवार गट हा भाजप सोबत जायला इच्छुक होता किंवा तसा तयार झाला होता हा मेसेज लोकांमध्ये गेलेला आहे। त्यामुळं शरद पवार गट हा कोणत्याही क्षणी भाजप सोबत जाऊ शकतो असं लोकांना वाटतं। दुसरीकडे आदित्य ठाकरे हे मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला जातात, त्यामुळं भाजपचं आणि ठाकरे सेनेचं सुद्धा साटलोट आहे की काय असा प्रश्न लोकांमध्ये निर्माण झालाय। शिवाय महाराष्ट्रातली काँग्रेस सुद्धा मृतवत झालेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्षाची जी स्पेस आहे ती रिकामी झालेली आहे आणि विरोधी पक्षातले जे पक्ष आहेत त्यांच्याबद्दल अविश्वासाची भावना निर्माण झालेली आहे आणि ही स्पेस काँग्रेसनं आता हिरली आणि त्यामुळं भाजप असेल किंवा भाजपचा कोणताही मित्र पक्ष असेल या कोणत्याही पक्षासोबत आपण कॉम्प्रोमाइज करत नाही किंवा आम्ही त्यांच्याबद्दल सहानुभूती राखत नाही। आम्ही त्यांना प्रत्येक ठिकाणी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतो किंवा हेड ऑन घेण्याचा प्रयत्न करतो हा मेसेज काँग्रेसला या निमित्तानं द्यायचा आहे। या मेसेजिंगच्या पलीकडे सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या हर्षवर्धन सपकाळांना आणखी एक गोष्ट करायची आणि ती गोष्ट म्हणजे सध्या गलित कात्र झालेल्या काँग्रेसचं रिस्ट्रक्चरिंग त्यांना करायचंय। म्हणजे काय करायचंय तर त्यांना काँग्रेसची संघटना नव्यानं बांधायची। म्हणजे काँग्रेसचे मोठमोठे नेते हे भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये एक पोकळी निर्माण झाली आणि हीच पोकळी आता भरून काढण्याचं काम काँग्रेसनं सुरू केलंय असं दिसतंय। म्हणजे काँग्रेस त्यासाठी काय करतंय तर काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष नेमतंय, प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकाध्यक्ष नेमतंय आणि वेगवेगळ्या 10 सेलच्या माध्यमातून आपले पदाधिकारी हे तालुका लेवलला नेमण्याचा प्रयत्न काँग्रेस करतंय आणि यातून वेगवेगळ्या सेक्टर मधल्या लोकांना
पुन्हा आकर्षित करण्याचं आणि काँग्रेस सोबत जोडण्याचं काम हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सायलेंटली सुरू केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. जे नेते काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेले किंवा सत्तेच्या वळचणीला गेले त्यांची जागा भरून काढण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणारे आणि विचारधारेशी कमिटेड असलेली लोक काँग्रेस शोधताना दिसत आहे. काँग्रेस या नवीन चेहऱ्यांसह भाजपला आम्ही कोणत्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज होत नाही किंवा मॅनेज होत नाही आणि भाजपला पर्याय म्हणून फक्त आम्हीच उपलब्ध आहोत हा मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या सगळ्या गोष्टीमधून काँग्रेस स्वतःला स्वतःच्या पायावर राज्यभर उभं करताना दिसत आहे. आणि ही काँग्रेसची 29च्या निवडणुकीची सुद्धा तयारी आहे. कारण की 29च्या निवडणुकीमध्ये शरद पवारांचा पक्ष हा भाजप सोबत जाईल की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. दुसरीकडे शिंदे आणि भाजपचं जर फाटलं तर ठाकरे सुद्धा भाजप सोबत जाऊ शकतात. आणि या परिस्थितीमध्ये 29च्या अनुषंगानं काँग्रेस नवे भिडू शोधण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे यामध्ये काँग्रेस वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. तसा प्रयोग त्यांनी लातूरमध्ये केला किंवा मुंबई महापालिकेत केला. दुसरीकडे रासप सुद्धा काँग्रेसच्या गळाला लागलंय आणि रासप सोबत काँग्रेसची बॉन्डिंग आता वाढताना दिसते. म्हणजे एकीकडे दलित मतदार, काँग्रेसकडे असलेला मुस्लिम मतदार, काही प्रमाणात का होईना पण महादेव जानकरांकडे असलेला धनगर मतदार, ही सगळी मोड बांधण्याचा प्रयत्न काँग्रेस करताना दिसत आहे. सोबतच ज्या मोरेंना काँग्रेसनं बारामतीमधून उमेदवारी दिली ते ओबीसी समाजातून येत आहेत आणि त्यामुळं ओबीसी समाजाचे आम्हीच मसीहा कसे आहोत हे सुद्धा यातून सांगण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. आता मुस्लिम असतील, दलित असतील किंवा धनगर असतील किंवा ओबीसी असतील, या सगळ्यांना जोडून काँग्रेस आपली नवी मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहे. आता एवढी वर्ष काँग्रेसनं शरद पवारांसोबत युती केली आणि त्यामुळं काँग्रेसचा जो एरिया होता किंवा काँग्रेसचं जे प्रभाव क्षेत्र होतं ते लिमिटेड राहिलेलं होतं. आता शरद पवारांचा पक्ष पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत असेल की नाही याची शाश्वती नसताना काँग्रेसनं आपलं प्रभाव क्षेत्र हे राज्यभर वाढवायला सुरुवात केली आहे. त्यामुळं सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार देऊन जिथं आपला प्रभाव नाहीये त्या ठिकाणी काँग्रेस आपला प्रभाव वाढवतच आहे. पण सोबतच भाजपला कॉम्प्रोमाइज न होणारा, मॅनेज न होणारा असा एकमेव विरोधी पक्ष म्हणून आम्हीच आहोत हा मेसेज काँग्रेस या निमित्तानं संपूर्ण राज्यातल्या जनतेला देताना दिसत आहे. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर काँग्रेसची ही खेळी तुम्हाला योग्य वाटते का किंवा काँग्रेसची ही मेसेजिंग तुम्हाला योग्य वाटते का? सोबतच काँग्रेसचं रिस्ट्रक्चरिंग करण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न यशस्वी होईल असं तुम्हाला वाटतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.